हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 11 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क अंजली अर्णवच्या घरी राहायला परत आली आहे. एकीकडे राजेश हा गोव्यात रियाबरोबर मजा मारतोय आणि अंजलीची तब्येत खूप खालावलेली होती. त्यामुळे घरातील सगळ्यांनी अंजलीला रिक्वेस्ट केली की घरी चल. अंजलीने राजेशला कॉल केला आणि राजेशला हेच हवं होतं. त्यामुळे राजेशने आधी थोडी नाटकं केली, अंजलीला इमोशनल केलं आणि घरी जायला सांगितलं. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी तर खुश झाले. परंतु अंजली ही आता आधीसारखी चांगली म्हणजे एकदम परफेक्ट अशी ननंदबाई राहिली नाहीये, तर खऱ्या आयुष्यात जशी असते तशी एकदम खास्ट ननंदबाई झाली आहे. आणि चक्क ती ईश्वरीला सासूरवास करतीये. ईश्वरीने काहीही केलं तरी ते चुकीचं आहे असं ती बोलतीये आणि ईश्वरीला रडवतीये. आणि वल्लरी तर आहेच अंजलीला आणखीन भडकून देण्यासाठी. ती आगीत आणखीन तेल ओततीये. मग हे सगळं नेमकं घडतंय तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अंजली हॉस्पिटलमध्ये असते. डॉक्टर आणि संपूर्ण कुटुंब तिच्या आजूबाजूला असतं आणि डॉक्टर अर्णवला चांगलंच सुनावते. मिस्टर राजशिर्के, हे काय चाललंय? तुमच्या बहिणीची कंडिशन किती क्रिटिकल आहे हे तुम्हाला माहिती आहे ना. पण मागील 2 दिवसांपासून त्यांच्या गोळ्या संपल्या आहेत, पण त्यांना गोळ्या मिळाल्या नाहीत. त्यांची काळजी घ्यायला त्यांच्याजवळ कुणी नाहीये. त्यांना व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी झाली आहे. त्यांचं हिमोग्लोबिन कमी झालंय, पण तुम्हाला त्याचं काहीच देणं घेणं नाहीये. अर्णव आणि ईश्वरी मान खाली घालतात, कारण डॉक्टरांना ते सत्य सांगू शकत नाही की आता अंजली आमच्यावर राहत नाही, ती तर तिच्या लाडक्या नवऱ्यावरच चाळीत राहते. अंजली सुद्धा गुपचूप सगळं ऐकून घेत असते. डॉक्टर म्हणतात, तुम्ही देवाचे आभार माना की अंजलीची प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली नाही, 8व्या महिन्यातच डिलिव्हरी झाली नाही, नाहीतर हे सगळं तुम्हाला खूप महागात पडलं असतं. आणि यानंतर मला कोणताही हलगर्जीपणा नकोय. तुम्ही जर यांच्याबरोबर कोणताही हलगर्जीपणा केला तर जे काही होईल त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. मी किंवा हॉस्पिटल कोणतीही जबाबदारी घेणार नाही असं ठणकावून सांगून डॉक्टर आणि नर्स तेथून निघून जातात. आणि मग घरातील सगळेजण अंजलीला चहूबाजूने घेरून बसतात आणि अर्णव हा अंजलीला समजावून सांगतो, ताई ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले? आज आपल्यावर खूप वाईट प्रसंग बेतला होता, तू आज थोडक्यात वाचलीये आणि आता तू आमच्याबरोबर घरी यायचंय. पण अंजली पुन्हा एकदा आपली तीच कॅसेट रिपीट करते, त्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झालाय, मी त्या घरात पाय ठेवणार नाही. ईश्वरी अंजलीला समजावून सांगते, ताई झालं गेलं विसरून जा, यानंतर आम्ही जिजूंचा अपमान करणार नाही, प्लीज तुम्ही घरी या. तर अंजली पुन्हा एकदा तेच बोलते, त्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झालाय, मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही. आणि अर्णव मात्र चिडतो आणि म्हणतो, काय माझा नवरा करतीये? कोठे तुझा नवरा? तुला एवढा त्रास झाला, तेथे चाळीत त्रास झाला, तू येथे हॉस्पिटलमध्ये आली, येथे आपलं सगळं कुटुंब आहे, पण तुझा नवरा येथे नाहीये, कोठे तुझा नवरा? अंजलीकडे या प्रश्नाचं उत्तरच नसतं. ती गप्प बसते. तर आजी अर्णवला गप्प बसवते. चिंटू, बस झालं, ही काय भांडण करण्याची वेळ आणि जागा नाहीये. आणि आजी अंजलीला समजावून सांगते, अंजली अर्णव एकदम बरोबर बोलतोय, आज आपल्यावर खूप मोठं संकट आलं होतं, देवाच्या कृपेने आपण वाचलोय आणि आता मला तुझ्याबद्दल कोणतीच रिस्क घ्यायची नाहीये, तू आमच्याबरोबर घरी चल. पण अंजली काहीच बोलत नाही. ईश्वरी अंजलीला समजावून सांगते, प्लीज अंजलीताई, आमच्या सगळ्यांचा मान ठेवा आणि घरी चला. त्यानंतर मामा, आकाश हे सगळे अंजलीला समजावून सांगतात, ताई प्लीज चल घरी. मामा अंजलीला सांगतो, अंजली जावई बापू असे घरी नसतात, तू घरी एकटीच असते आणि यानंतर असं काही घडलं तर ते आपल्याला खूप महागात पडेल. आता तू तुझ्या नवऱ्यापेक्षा तुझ्या बाळाचा विचार जास्त करायला हवा, तुझं बाळ हे तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. पण अंजली म्हणते, नाही, मी त्या घरात परत येणार नाही आणि जोपर्यंत मी माझ्या नवऱ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे अर्णवला खूप वाईट वाटतं. ईश्वरी, मामा, आजी, आकाश सगळे खूप दुःखी होतात आणि अर्णव विचार करतो, हा नालायक राजेश कोठे गेलाय? आता जर तो येथे असताना तर त्याची गचंडी पकडून मी त्याला विचारलं असतं, माझ्या ताईला घरी घेऊन जाऊ का? पण कोठे गेलाय काय माहीत तो नालायक. असं म्हणून अर्णव बाहेर निघून जातो. ईश्वरी सुद्धा त्याच्या मागे मागे जाते. आजी अंजलीला समजावून सांगते, अंजली अशी नाती तोडल्याने नाती तुटत नाही, ही सख्खी नाती आहेत आणि उगाच हट्ट करू नको. सध्या तुझं बाळ हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे डिलिव्हरी होईपर्यंत तू आमच्या बरोबरच राहणार आहे आणि आत्ताच्या आत्ता जावई बापूंना फोन करून विचार. अंजली राजेशला कॉल करते
आणि राजेश हा फक्त 2-3 तासात मुंबईहून गोव्याला पोहोचलेला सुद्धा असतो. रिसॉर्टमध्ये हॉटेलच्या रूममध्ये मस्तपैकी मायो मायो गाण्यावर डान्स करत असतो. एकदम गोवा व्हाईब्स एन्जॉय करत असतो. आणि तेवढ्यात त्याला अंजलीचा कॉल येतो. राजेश तिचा फोन पाहतो आणि म्हणतो, अरे यार, ही बायको ना घरी सुखात राहू देते ना गोव्याच्या रिसॉर्टमध्ये. घराच्या बाहेर निघलं की लगेच काव 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 सुरूच. असं म्हणून तो फोन उचलतो आणि याच भावनेने याच टोनमध्ये तिच्याशी बोलतो, काय ग अंजली, येथे किती महत्त्वाची हिअरिंग चालू आहे माझी आणि पुन्हा पुन्हा कॉल करतेस, काय एवढं महत्त्वाचं सांग. तर अंजली म्हणते, अहो मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. राजेश चिडून म्हणतो, कसलं काय महत्त्वाचं सांगायचं आहे, घरात झुरं पाल दिसली ना तरी तुम्हाला कॉल करतेस आणि म्हणतेस की महत्त्वाचं सांगायचं आहे. तर अंजली म्हणते, नाही अहो, मला खूप त्रास झाला होता, माझ्या पोटात कळा येत होत्या, मी कशीबशी हॉस्पिटलमध्ये आली आहे आणि आता इथे सगळे माझ्याच जवळ आहेत. हे ऐकून राजेश खुश होतो की सगळे पोहोचलेत म्हणजे माझा खर्च व्हायचा नाही, मला जबाबदारी घ्यावी लागायची नाही. पण अंजलीची तो खूप काळजी दाखवतो. अरे देवा अंजली, हे कसं झालं, मी एका महत्त्वाच्या इयरिंगसाठी आलो आणि तुझ्याबरोबर एवढं सगळं काही घडलं, तू आता बरी आहेस ना, सगळे तुझी काळजी घेताय ना, मी आत्ताच्या आत्ता येऊ का तिथे. तर अंजली म्हणते, नाही, तुमची महत्त्वाची हिअरिंग चालू आहे ना, तुम्ही तेथेच थांबा, पण येथे सगळे आले आहेत आणि मला म्हणताय की आमच्याबरोबर घरी चल. पण तुम्हाला हे नको आहे ना, कारण त्या घरात तुमचा एवढा अपमान झालाय, मला त्या घरात पाय ठेवण्याची इच्छा नाहीये. तर राजेश चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, मला हेच तर हवं होतं की सगळ्यांनी तुला त्या घरी घेऊन जावं, म्हणजे तुझ्या मागे मागे मी सुद्धा येईल. पण हे सगळं राजेश मनात बोलतो आणि तोंडावर म्हणतो, अंजली तुला खरं सांगू का, मला आहे ना आता आपल्या बाळाचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तुझी डिलिव्हरी होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की सगळं सुखरूप व्हावं. आणि तू पाहिलंस ना, मी असं माझ्या कामासाठी बाहेर असतो, तुझ्याबरोबर मी जास्त काळ राहू शकत नाही. माझी किती इच्छा असली ना तरी मी तुझ्याबरोबर नाही राहू शकत. आणि या काळात माझ्या मान अपमानापेक्षा तुझं डिलिव्हरी होणं, आपल्या बाळाला सुखरूप या जगात आणणं आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या विनंतीला मान दे आणि तू त्यांच्याबरोबर घरी जा. मी सुद्धा लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. अंजली म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं मी करेल, परंतु त्या घरात तुमचा एवढा अपमान झालाय ते मला पुन्हा पुन्हा आठवेल. तर राजेश म्हणतो, ए बाई माझं सोड ग, माझं नाही एवढं महत्त्वाचं, आपलं बाळ महत्त्वाचं आहे, तुझी तब्येत महत्त्वाची आहे आणि आता फक्त आपल्या बाळाचा विचार कर, माझ्या मान अपमानाचा विचार करू नको. अंजली म्हणते, ठीक आहे, मी त्यांच्याबरोबर घरी जाते, तुम्ही लवकर या. राजेश, काळजी घे बरं का, असं खूप प्रेमाने तिला म्हणतो आणि फोन कट करतो. आणि इकडे अंजली सगळ्यांना सांगते की हे हो म्हणालेत, मी घरी यायला तयार आहे. त्यामुळे सगळ्यांना आनंद होतो आणि राजेश चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, बावळट बायको, मला हे तर हवं होतं आणि आता तू त्या अर्णवच्या घरी चालली आहे, याचा अर्थ मी सुद्धा तुझ्या मागे मागे येईल आणि मग माझ्या इंदोरी जिलेबीच्या सहवासात मला राहता येईल, तिला 24 तास डोळे भरून पाहता येईल. असा विचार करून राजेश खूप खुश होतो. आणि खरंच राजेशची ॲक्टिंग, त्याचे एक्सप्रेशन सगळं एक नंबर आहे, खूप भारी आहे, यात शंका नाही. तर दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये येतात आणि विचारतात, काय झालं. अंजली सांगते, माझं यांच्याशी बोलणं झालंय, ते हो म्हणालेत घरी यायला. अर्णव आणि ईश्वरीला खूप आनंद होतो. आजीसुद्धा खुश होते. अर्णव म्हणतो, चल ताई, आपण आता घरी जाऊया. तर अंजली म्हणते, माझ्या काही अटी आहेत, त्या मान्य केल्या तरच मी घरी येईल. अर्णव विचारतो, कोणत्या अटी. तर अंजली सांगते, आजपर्यंत माझ्या त्या घरात माझ्या नवऱ्याचा खूप अपमान झाला आहे, पण यानंतर कुणीही त्यांचा अपमान करायचा नाही, जाणून बुजून त्यांचा अपमान करायचा नाही, ते मी सहन करणार नाही. आणि माझ्या नवऱ्याचा अपमान झाला तर त्या क्षणी मी घर सोडून निघून जाईल. ईश्वरी म्हणते, ताई, आम्ही तुम्हाला वचन देतो, आम्ही जिजूंचा अपमान करणार नाही, त्यांचा अपमान होईल असं जाणून बुजून वागणार नाही. अंजली म्हणते, माझी अजून एक अट आहे, ते कुटुंब प्रमुख म्हणून घरात येतील. त्या राजेशची त्या घरचा नौकर होण्याची लायकी नाहीये आणि तो त्या घरचा कुटुंब प्रमुख होईल अशी अंजलीची अट आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे ताई, ते कुटुंब प्रमुख म्हणून घरात येतील आणि त्यांचा मान तसाच असेल, तू काळजी करू नको. चल आता आपण घरी जाऊया. आणि थोड्याच वेळात अंजली ही सगळ्या घरच्यांबरोबर घरी पोहोचते. ईश्वरी तिला दारातच थांबवते आणि म्हणते, थांबा ताई, आधी मी तुम्हाला ओवाळते आणि मग तुम्ही घरात या. खूप मोठ्या संकटानंतर तुम्ही घरात आले आहात. ईश्वरी खूप खुश असते आणि अंजलीला ती कुंकू लावणार इतक्यात अंजली तिला थांबवते आणि म्हणते, नाही, तू थांब. आजी, जर तू मला ओवाळलंस ना तर मला आवडेल. हे ऐकून अर्णव, आजी, ईश्वरी, मामा, आकाश
या सगळ्यांना खूप वाईट वाटतं. ईश्वरीच्या डोळ्यात तर पाणीच येतं की आपण अंजलीताईसाठी एवढं करतोय आणि ही आपल्याशी कसं वागतीये. म्हणजे अंजली ही आता खाष्ट ननंद झाली आहे एवढं मात्र नक्की, ती आधीसारखी चांगली राहिलेली नाही आहे. आणि मग अंजली ही तशीच उभी राहते. ईश्वरी आजीच्या हातात ताट देते आणि आजी अंजलीसमोर येते आणि अंजलीला ओवाळते. पण आजीच्या चेहऱ्यावर कोणताच आनंद नसतो ना ईश्वरी आणि अर्णवच्या चेहऱ्यावर आनंद असतो. अंजली घरी आली आहे पण तिच्या वागण्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. आजी अंजलीला ओवाळते आणि म्हणते, चल अंजू घरात. तर ईश्वरी आणि अर्णव म्हणतात, ताई आमचा हात पकड, आम्ही तुला घरात घेऊन जातो. तर अंजली ही अतिशय उद्धटपणे म्हणते, मी या घरात आली आहे, मला कोणाच्या सहाऱ्याची गरज नाही आहे, कोणाचाही आधार न घेता मी माझी माझी येऊ शकते आणि सगळ्यांनी माझ्याशी खरं खरं वागायचं. ही खोटी खोटी काळजी करणं, खोटं खोटं आम्हाला तुझी खूप काळजी आहे, ही नाटकं मला नको आहे, हे लक्षात ठेवायचं. अर्णव आणि ईश्वरी खूप दुःखी होतात. ईश्वरी तर रडूच लागते. आजी अंजलीला समजावून सांगते, अंजली सगळ्यांबद्दल मनात एवढा कडवटपणा ठेवण्याची गरज नाही आहे. सगळे खरंच मनापासून तुझी काळजी करतात आणि येथे कुणीच खोटं वागत नाही आहे. परंतु अंजली म्हणते, कोण किती खरं वागतंय आणि कोण किती खोटं वागतंय ना हे मला चांगलंच माहिती आहे. येथे लोकांचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. असं एखाद्या व्हिलनसारखी ती अर्णव आणि ईश्वरीकडे पाहून म्हणते. म्हणजे मालिकेत आधीच 2 व्हिलन होते, वल्लरी आणि राजेश. परंतु ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि त्याचा वाण नाही तर गुण लागला, तसं म्हणतात ना, तसं अंजलीला या राजेशचा गुण लागलाय आणि अंजलीसुद्धा आता व्हिलन झाली आहे. अर्णव आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं. सगळेच दुःखी होतात आणि मग अंजली ही घरामध्ये येते. ईश्वरी तेथेच उभी राहते आणि ढसाढसा रडू लागते. अंजली आपल्याशी जे काही वागली त्याचं तिला खूप वाईट वाटत असतं. थोड्या वेळानंतर ईश्वरी तिच्या रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर सुद्धा तिच्या गंगा जमुना डोळ्यातून वाहतच असतात. ती रडतच असते. तिला आठवतं, जेव्हा अंजलीताई दारावर आली मी तिला ओळायला गेले, अंजलीताईने त्यासाठी नकार दिला. त्यानंतर ती मला काय काय वाईट बोलली हे सगळं ईश्वरीला आठवतं आणि ती रडत असते. तेवढ्यात अर्णव तेथे येतो. अर्णवला समजतं ईश्वरी खूप दुःखी आहे. अर्णव तिला आवाज देतो. ईश्वरी डोळे पुसते. अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो, मी सिंदूर, मला माहिती आहे ताई तुझ्याशी जे काही वागली ना त्याचं तुला वाईट वाटतंय, पण ताई वाईट नाही आहे. त्या नालायक राजेशने तिच्या आपल्याविरुद्ध कान भरलेत ना म्हणून ती अशी वागतीये. ईश्वरी म्हणते, सर मला माहिती आहे ताई वाईट नाही आहे, पण त्या राजेशमुळे हे सगळं होतं आहे. पण आपण ताईसाठी सगळं करूया, त्यामुळे ताईचा आपल्यावरील राग कमी होईल. अर्णव म्हणतो, हो नक्कीच कमी होईल, पण तू तुझ्या गोळ्या घेतल्यात का? ईश्वरी सांगते, हो घेतल्यात सर. अर्णव विचारतो, नक्की घेतल्यात ना? ईश्वरी म्हणते, हो हो घेतल्यात. अर्णव टेबलवर पाहतो तर त्याला दिसतं ईश्वरी खोटं बोलतीये आणि ईश्वरीने गोळ्या घेतल्या नाहीये. अर्णव या गोळ्या हातात घेतो आणि म्हणतो, पाहिलं का तू गोळ्या घेतल्या नाहीयेत? ईश्वरी सांगते, अरे हो सर, आपल्याला हॉस्पिटलमधून यायला उशीर झाला ना त्यामुळे माझा डोस चुकला. अर्णव म्हणतो, काही प्रॉब्लेम नाही, आत्ता गोळ्या घे. ईश्वरी म्हणते, नाही सर आत्ता नाही, त्या गोळ्यांनी ना माझं तोंड खूप कडू कडू पडतं आणि मला झोपसुद्धा येते आणि आता झोपायची वेळ नाही आहे. अर्णव म्हणतो, नाटकं चालणार नाही, तुला लवकर रिकवर व्हायचं आहे ना मग गोळ्या घ्याव्याच लागतील. ईश्वरी म्हणते, नाही सर त्या खूप कडू गोळ्या आहेत, मी नाही घेणार. अर्णव म्हणतो, कशा नाही घेत ते पाहतोच. आणि तो चक्क ईश्वरीचं नाक दाबतो आणि तिच्या तोंडात गोळी टाकू लागतो. ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते, नाही नाही सर, घेते मी माझी माझी गोळी. अर्णव तिच्या हातात गोळी देतो आणि ईश्वरी एकदम भारी आयडिया करते. बोटामध्ये गोळी पकडते आणि गोळी खाण्याचं नाटक करते. पण अर्णवला मात्र तिच्यावर संशय येतो. ईश्वरी पाणी पित असते आणि अर्णव तिचा हात उघडून पाहतो तर यात तशीच गोळी असते. ईश्वरीची चोरी पकडली जाते. अर्णव म्हणतो, गुपचूप गोळी खायची. ईश्वरी नाईलाजाने गोळी खाते, पाणी पिते. अर्णव पुन्हा एकदा तिचा हात उघडून पाहतो. ईश्वरी म्हणते, हा पहा पहा, खाल्ली आहे मी गोळी, इथे माझं तोंड कडू झालंय, त्याचं काय करायचं? अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी तुझं तोंड गोड करतो. ईश्वरी खूप लाजते, तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती उभी राहते, ती खाली पडणार तर अर्णव तिला सावरतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. ईश्वरी अर्णवला विचारते, सर तुम्ही माझं तोंड गोड करणार होता ना, सांगा ना कसं माझं तोंड गोड करणार आहे? अर्णवसुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात, एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. ईश्वरी विचारते, सांगा ना सर कसं तोंड गोड करणार आहात? अर्णव तिचे हात सोडतो. ईश्वरी भानावर येते
आणि म्हणते, म्हणजे मला विचारायचं होतं, तुम्ही मला गुलाबजाम खाऊ घालणारे की काजू कतली, मिठाईने तोंड गोड करणारे की चॉकलेटने, ते मी विचारत होते. अर्णव काहीच बोलत नाही आणि तेथून बाहेर पडतो. ईश्वरी खूप लाजते, स्वतःचीच हसते आणि मी हे काय बोलून गेले असा विचार करून आणखीनच लाजते. तर इकडे राजेश हा गोव्याच्या त्याच्या रूममध्ये मस्त एन्जॉय करत असतो. तेवढ्यात एक वेटर त्याच्यासाठी वेलकम ड्रिंक म्हणून चहा घेऊन येतो. तर राजेश त्याला विचारतो, अरे काय, मला वाटलं होतं आपण गोव्यात आहोत, तर गोव्याची काही स्पेशालिटी तू वेलकम ड्रिंक म्हणून घेऊन येशील, काय तू हे चहा घेऊन आलाय. आणि तो हसू लागतो. परंतु हा वेटर त्याला काही किंमतच देत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि थँक्यू म्हणून तेथून निघून जातो. राजेशचा चांगलाच पोपट होतो. आणि तेवढ्यात रिया तेथे येते. रिया खूप सुंदर दिसत असते आणि येता क्षणी राजेशला घट्ट मिठी मारते. राजेशचा आनंद तर द्विगुणितच होतो. रिया त्याला म्हणते, सर्वेश, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आता मी ठरवलंय की माझं संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबरच घालवायचं. हे ऐकून राजेशला जबर धक्काच बसतो. रिया राजेशला काही सोडायला तयार नसते. आधी समोरून मिठी मारून झालेली असते, मग ती पाठीमागून मिठी मारते आणि म्हणते, राजेश, सर्वेश, तुला माझ्याबरोबर आयुष्य घालवायला आवडेल ना? आपण दोघे आयुष्यभर एकत्र राहूया, मस्त गोव्याला फिरूया, एन्जॉय करूया. आणि राजेशला सुद्धा हेच हवं असतं. एकीकडे अंजली, दुसरीकडे रिया आणि या दोघींच्या पैशावर मजा मारायची. तो मस्त चहा पित असतो आणि रियाला जवळ घेऊन सुखी आयुष्याची स्वप्न पाहत असतो की या दोघींना लुटून मी आणखीन मजा कशी करणार ते. म्हणजे या मालिकेतला सगळ्यात सुखी जीव हा राजेशच आहे. कितीही वाईट कामं केली तरीसुद्धा तो मजाच मारतोय, एवढं मात्र नक्की. आणि इकडे अंजली, तिला भूक लागलेली असते. संध्याकाळचे 5-6 वाजलेले असतात. अंजली भूक लागल्यामुळे काही खायला मिळतंय का हे शोधण्यासाठी डायनिंग टेबलवर येते. परंतु डायनिंग टेबलवरच्या भांड्यांमध्ये काहीच नसतं, कारण सगळ्यांची दुपारची जेवणं झालेली असतात आणि संध्याकाळी तेथे काहीच नसतं. डायनिंग टेबलवर काही नाही आहे हे पाहून अंजली किचनमध्ये येते आणि किचनमध्ये शोधते, फ्रीजमध्ये शोधते, डबे उघडून पाहते. पण एवढ्या मोठ्या ASRच्या घरामध्ये खायला काहीच नसतं आणि नोकर चाकरसुद्धा नसतात. अंजली विचार करते, अनिताताईसुद्धा सुट्टीवर आहेत वाटतं, आता मलाच काहीतरी शोधावं लागेल. आणि ती चक्क एक स्टूल घेते आणि या स्टूलवर उभं राहून डब्यांमध्ये शोधायचं ठरवते. ती या स्टूलवर उभी राहणार तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि अर्णव पाहतो की अंजली ही चक्क स्टूलवर उभं राहण्याचा प्रयत्न करते आणि तो तिला आवाज देतो, ताई थांब. अंजली थांबते. अर्णव तिच्याजवळ विचारतो, ताई काय करतेस तू हे? अंजली सांगते, मला भूक लागली आहे, काहीच सापडत नाही आहे, त्यामुळे डब्यात शोधतीये. तर अर्णव म्हणतो, मग मला सांगायचं, मी इंदोरला सांगायचं, असं तुझ्यासाठी स्टूलवर उभं राहणं खूप धोकेदायक आहे. तर अंजली चिडून म्हणते, एवढी काळजी दाखवायची गरज नाही आहे, चाळीत असताना मी माझी सगळं करायचे. अर्णव म्हणतो, ठीक आहे, परंतु मी तुला मदत करतो, त्या डब्यांमध्ये काही नाही आहे, तुला भूक लागली आहे ना, तू मला किंवा मिस इंदोरला सांग ना, तुला खायला काय हवं आहे. असं म्हणून तो अंजलीला बसायला सांगतो आणि विचारतो, थांब, मी ना मिस इंदोरला घेऊन येतो, ती तुला खायला काहीतरी बनवून देईल. असं म्हणून अर्णव आपल्या रूममध्ये जातो आणि अंजली विचार करते, या अर्णवला आहे ना नेहमी ईश्वरीचीच आठवण येते. काही झालं तरी मिस इंदोर मिस इंदोर मिस इंदोर मिस इंदोर सोडून त्याला दुसरं काहीच आठवत नाही. अर्णव रूममध्ये येतो तर ईश्वरी गोळ्या घेऊन झोपलेली असते. अर्णव तिला आवाज देतो, मिस इंदोर मिस इंदोर, परंतु ईश्वरी औषधांच्या ग्लानीमध्ये असते आणि कूस बदलून झोपते. अर्णवला समजतं औषधं घेतल्यामुळे तिला झोप आली आहे आणि ती काही उठत नाही आहे. अर्णव तिच्या शेजारी येऊन बसतो आणि ईश्वरी आता काही उठणार नाही, तिला उठवून काही फायदा नाही आहे, अंजली ताईसाठी मीच काहीतरी बनवतो असा विचार करून अर्णव हा खाली येतो आणि अंजलीला म्हणतो, ताई आज मी तुझ्यासाठी स्पेशल मिसळ बनवतो, गरमागरम मिसळ स्वतःच्या हाताने. अंजली विचारते, तुला मिसळ बनवता येते का? तर अर्णव म्हणतो, हो मला बनवता येते, म्हणजे तशी नाही येत, पण आजकाल इंटरनेटवर सगळं काही मिळतं, रेसिपी वगैरे मी लगेच बनवतो. अंजली त्याला विचारते, पण त्यासाठी मोड आलेली मटकी लागते, ती आहे का? अर्णव सांगतो, हो माझ्या सलाडसाठी सगळं सामान फ्रीजमध्ये असतं, मी त्यातून थोडी मटकी घेतो. अंजली विचारते, पण तू तर ईश्वरीला बोलवायला गेला होता ना, तिने यायला नकार दिला का? अर्णवला आठवतं, मी रूममध्ये ईश्वरीला बोलवायला गेलो होतो, पण ईश्वरी झोपलेली होती, मी तिला आवाज दिला पण ती उठली नाही. आणि अर्णव सांगतो, नाही ती कशाला नाही म्हणेल, मी तर तिला औषधं दिलीत ना आणि औषधं घेऊन ती झोपली आहे. तुला तर माहिती आहे तिच्यावर हल्ला झाला होता, तिच्या डोक्याला लागलं होतं म्हणून ती झोपली आणि मी तिला नाही बोलवलं, नाही उठवलं, पण मी तुला बनवून देतो ना, तू काळजी करू नको.
आणि अर्णव हा चक्क इंटरनेटवर मिसळ कशी बनवायची याची रेसिपी शोधतो आणि मिसळ बनवू लागतो. आपला भाऊ आपल्यासाठी किती करतोय हे पाहून अंजलीला बरं वाटतं, पण आपली वहिनी त्याची बायको ही जाणून बुजून आपल्यासाठी काही बनवत नाहीये. ती खाली आली नाही, तिने माझ्यासाठी बनवायला नकार दिला, अशी टिपिकल सोच अंजली करते. आणि अर्णव हा कांदा आणि टमाटा शोधत असतो. त्याला ते काही सापडत नाही. अंजली त्याला सांगते ते खाली असतील. अर्णव कांदा आणि टमाटा घेतो आणि ते चिरत असताना अंजलीला विचारतो, ताई तुला आठवतंय का, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझ्या मित्रांना तुझ्या हातची मिसळ किती आवडायची आणि तू त्या सगळ्यांसाठी नेहमी बनवायचीस. अंजली म्हणते, हो आठवतंय ना, तुझ्या मित्रांना माझ्या हातची मिसळ खूप आवडायची. अर्णव म्हणतो, ताई तू माझ्याशी बोलत राहा, मी तुझ्यासाठी एकदम झणझणीत मिसळ बनवतो. तर अंजली अर्णवला पुन्हा एकदा विचारते, अर्णव खरं खरं सांग, तुझ्या बायकोने माझ्यासाठी खाली यायला नकार दिला ना? ती तुला म्हणाली ना मी तुमच्या बहिणीसाठी काहीच बनवणार नाहीये? अर्णव म्हणतो, ताई तू असा विचार का करतेयस? मी तुला सांगितलं ना, ती औषधं घेऊन झोपलीये त्यामुळे नाही आली, नाहीतर ती तुझ्यासाठी काही बनवायला कधीच नकार देणार नाही. पण अंजलीचा मात्र विश्वास बसत नाही आणि अर्णव विचार करतो, ताईचा मूड खूप खराब आहे, ताईचा मूड चेंज करण्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरीला जाग येते. ईश्वरी विचार करते, अरे देवा, रात्र झाली, मी खूप वेळ झोपलीये. ईश्वरी उठून बसते. तेवढ्यात अर्णव तिच्यासाठी चहा घेऊन येतो. ईश्वरी विचारते, सर तुम्ही माझ्यासाठी चहा आणला, खूप उशीर झालाय ना, रात्र झालीये आणि अंजली ताईंना भूक लागली असेल, त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं लागेल. अर्णव म्हणतो, हो तिला भूक लागली होती, पण मी तिला खायला बनवून दिलंय. मी किचनमध्ये होतो म्हणून तुझ्यासाठी चहा घेऊन आलो, तू हा चहा पी. ईश्वरी ही अर्णवला म्हणते, नाही सर, तुम्ही उगाच मला औषध दिली ना, पहा किती उशीर झालाय, अंजली ताईसाठी तुम्ही काय बनवलं असेल, त्यांना असं वाटेल की मी जाणून बुजून नाही गेले. अर्णव म्हणतो, असं काही झालेलं नाहीये, तिला जे हवं होतं ते मी दिलंय आणि चांगलं बनवलंय मी, चल तू चहा पिऊन घे. पण ईश्वरी म्हणते, नाही सर, संध्याकाळ झालीये, मला आता संध्याकाळचं जेवण बनवावं लागेल, सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवावा लागेल. असं म्हणून ईश्वरी बेडवरून उठते आणि तेवढ्यात तिला चक्कर येते. अर्णव हे पाहतो, तिला पकडतो आणि खाली बसवतो आणि म्हणतो, मी सिंदोर, तुला नीट चालता सुद्धा येत नाहीये आणि तू सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवणार आहेस का? काही गरज नाहीये, तू आराम कर. ईश्वरी म्हणते, नाही सर, सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा आहे. अर्णव म्हणतो, मी तुझं काहीच ऐकणार नाहीये, तुला भरीत आवडतं का ते सांग. ईश्वरी विचारते, भरीत? पण कशासाठी? अर्णव विचारतो, विचारलं तेवढं सांग, आवडतं का? ईश्वरी म्हणते हो, आणि अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरी विचार करते, सर काय आता माझ्यासाठी भरीत बनवणार आहेत का? आणि ती खूप खुश होते. आणि इकडे अंजली ही मस्त गरमागरम मिसळ खात असते. तिची मिसळ खाऊन होते. तेवढ्यात मामी तेथे येते आणि म्हणते, अरे वा, ननंदबाईंचे चांगलेच लाड सुरू आहेत, आता तू घरी सुद्धा आली आहे आणि तुझ्या वहिनीने ईश्वरीने तुझ्यासाठी गरमागरम मिसळ सुद्धा बनवली. येथे आम्हाला तर कुणी काही विचारतच नाही. मी घरी आले, माझा चहा बनवून घेतला, मला तर तिने विचारलं सुद्धा नाही की मामी तुम्हाला मिसळ हवी आहे का, तुम्हाला चहा हवा आहे का, मी माझाच बनवून घेतला. तर अंजली सांगते, नाही मामी, ईश्वरीने नाही बनवलं, ती तर औषधं घेऊन तिच्या रूममध्ये झोपली होती, मीच माझ्या अर्णवला सांगितलं, अर्णवने बनवून दिलंय. मामी म्हणते, काय, ईश्वरी झोपली होती? पण ती तर झोपली नव्हती. संध्याकाळी 5-5:30ला मी मार्केटमध्ये गेले होते तर तिने मला कॉल केला होता, सामान काय काय आणायचं, आणि आम्ही चांगल्या तासभर गप्पा मारत होतो. हे ऐकून अंजलीला मोठा धक्काच बसतो. अंजली म्हणते, याचा अर्थ अर्णव माझ्याशी खोटं बोलला, ईश्वरी ही झोपली नव्हती, तिला माझ्यासाठी काही बनवायचं नव्हतं म्हणून तिने असं केलं ना. मामी म्हणते, असं झालं का, सॉरी, मी तुला सांगायलाच नको होतं. पण कसं आहे ना अंजली, काही लोक आहे ना, तोंडावर वेगळं वागतात आणि मागे वेगळं वागतात, त्यांचा खरा चेहरा हा वेगळा असतो. हे ऐकून अंजली आणखीनच चिडते. मामी आगीत आणखीनच तेल ओतते की ईश्वरीने जाणून बुजून तुझ्यासाठी काही बनवलं नाही आणि ती तेथून निघून जाते. अंजलीला खूप राग येतो. हा ईश्वरी आणि अर्णवचा खरा चेहरा आहे असं तिला वाटतं. म्हणजे अर्णवने तिच्यासाठी एवढी मिसळ बनवली याचं काही नाही, हिचा नवरा गायब आहे त्याचं तिला काही नाही आहे. पण ईश्वरी आणि अर्णववर अंजली मात्र चिडली आहे. आणि थोड्या वेळानंतर शिर्के अर्णवला भेटायला आलेला असतो. तो अर्णवच्या सह्या घेतो. अर्णव त्याला विचारतो, तो श्रीकांत धुमाळ सापडला की नाही? शिर्के सांगतो, मागील 7 दिवसांपासून तो घरीच आलेला नाहीये. अर्णव म्हणतो, ठीक आहे, त्याला सोडायचं नाहीये, त्याच्या घराजवळ एक प्रॉपर्टी पहा, आपल्या एखाद्या माणसाला तेथे परमनंट शिफ्ट करा. तर शिर्के म्हणतो, सर आपला किती खर्च होईल, तो श्रीकांत धुमाळ एवढा महत्त्वाचा आहे का? अर्णव सांगतो, हो,
तो महत्त्वाचा आहे. त्याने मिस इंदोरचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला तो लवकरात लवकर हवा आहे. मला पैशांचं खर्चाचं सांगू नका, तुम्हाला सांगितलं तेवढं काम करा. शिर्के हो म्हणतो. मामी हे सगळं ऐकते आणि विचार करते, हा अर्णव तर त्या शिर्केच्या पाठीमागे हात धुवून लागलाय. तो काही शिर्केला सोडत नाही आणि शिर्के माझं काही ऐकत नाही. मला आता घरात एवढे धिंगाणे घालावे लागतील ना की अर्णवचं घराबाहेर लक्ष जाणार नाही. घरचं आवरता सावरताच त्याचा सगळा वेळ जाईल. असा प्लॅन मामी बनवते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, परंतु यापेक्षा भारी एपिसोड पुढील असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ईश्वरी सगळ्यांसाठी एकदम भारी बेत बनवणार आणि मग सगळ्यांसाठी पंगत ठेवणार. सगळेजण खाली बसून जेवत असतील, परंतु त्यानंतर अंजली ही थोडी उशिरा येईल. सगळ्यांची जेवणं झालेली असतील आणि अंजलीताई आता येणार नाहीत असा विचार करून ईश्वरी तिचं ताट उचलून ठेवून देईल. अंजली हे सगळं पाहणार आणि अंजलीला वाटेल ईश्वरीने जाणून बुजून हे केलंय, तिला मला या घरात जेवूच द्यायचं नाहीये. आणि मग अंजली तिचा स्वतःचा पास्ता बनवून खाणार. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी हे पाहतील आणि विचारतील, ताई तुम्ही पास्ता का खाताय? तर अंजली म्हणेल, या घरात आहे ना नवीन पद्धत सुरू झाली आहे. घरातील माणसांना जेवायला बोलवायचं नाही आणि ते उशिरा आले का त्यांच्या तोंडावर ताट उचलून ठेवून द्यायचं. म्हणजे त्यांना असं वाटूही द्यायचं नाही की आम्हाला तुम्हाला खाऊ द्यायचं नाही आहे आणि सुखाने 2 घास खाऊसुद्धा द्यायचे नाही. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसेल. म्हणजे अंजली ही आता प्रॉपर व्हिलनसारखी वागतीये एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.